नुकत्याच पार पडलेल्या T20 पुन्हा T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये किती संघांनी सहभाग घेतला? 20. याच्या पूर्वीच पाहिलं आपण. लक्षात ठेवा T20 संघ किती येतं? 20. नवीन मुख्य फौजदारी कायदे कधीपासून लागू झालेले? डेट पाठच ठेवा. किती जुलै? 1 जुलै. 3 कायदे. नटसम्राट शिरवाडकर साहेब, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका 2024 या कितव्या लोकसभेच्या स्थापनेकरिता होत्या? 18व्या. कोणत्या होत्या? 18व्या. ज्या निवडणुका पार पडलेल्या त्या कितव्या येतात? 18व्या. नरेंद्र मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा शपथ घेतलेली आहे, पण कोणत्या निवडणुकीची? 18व्या लोकसभा निवडणुकीची. अटल सेतूवर प्रश्न आलेला आहे. हा मुंबईचा 6 लेन किती लेन क्वेश्चन आहे? मुंबईवाल्यांनी लक्ष देत. मुंबईवाल्यांना तुम्हाला सांगतो की या अटल सेतूवर कन्फर्म एक क्वेश्चन असेल तुम्हाला. किती लेन आहे आपला? 6 लेन आहे हायवे. कोणत्या शहराशी जोडतो? लक्षात तर बघा, शिवडी ते काय असेल? नावा म्हणतो. नावा किंवा त्यालाच काय म्हणायचं? नवी मुंबईचं ठिकाण आहे तो, नवी मुंबई. 66व्या महाराष्ट्र केसरी 2023-24 मध्ये विजेता. केसरी म्हटलेला आहे म्हणजे कुस्ती स्पर्धा असेल. महाराष्ट्राच्या केसरी आहेत. लक्षात 23-24 मध्ये 2 स्पर्धा पार पडल्या मित्रांनो. एक 65वी पार पडली आणि एक 66वी पार पडली. आपल्याला कोणती विचारली? 66वी. 66वी म्हटलं की सिकंदर शेख आणि 65 म्हटलं तर काय असेल? शिवराज राक्षे. शिकवताना मी तुम्हाला सांगितलं होतं 66. लक्षात ठेवायचं की काहीतरी वैशिष्ट्य आहे बाबा त्याच्यात. 65 म्हटलं ना पूर्वीचे आहे, कारण या दोन्ही एकाच वर्षी घेतलेल्या स्पर्धा आहे बरं का. कळलं इथं? काय म्हटलं? इग्नाइटेड माइंड. इग्निटेड माइंड म्हटलं त्यांनी. इग्निटेड माइंड्स. ठीक आहे. इग्नाइटेड माइंड्स या पुस्तकाचा लेखक कोण आहे? कदाचित मॅक्झिममला माहित नसेल. ठीक आहे. याचं उत्तर आहे अब्दुल कलाम. हा शिकवण्यातला प्रश्न नव्हताच आपला. चुकला असेल तर मॅक्झिममला चुकला असेल. चला, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1 नव्हे तर 15 ते 16 क्वेश्चन हे करंट अफेअर विचारलेले होते. तर मुंबई लोहमार्ग सुद्धा स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? रिपीट क्वेश्चन आहे. दिव्यांग विभाग हे महाराष्ट्राने स्थापन केलेला आहे. याच्यात तुम्हाला सांगितलेलं आहे जे काही डिसएबिलिटी असणारे पर्सन आहेत त्यांसाठी महाराष्ट्रानं स्वतंत्र विभाग स्थापन केलेला आहे. महाराष्ट्र बघा, हे महाराष्ट्राचं आहे. राजस्थानी सुद्धा 2-3 ठिकाणी आता लेटेस्ट मध्ये काय केलेलं आहे तर विभाग स्थापन केलेले आहे. ते सुद्धा राजस्थानचे माहित पाहिजे आपल्याला. करंटच्या सेशन मध्ये आहेच तुम्हाला सगळं. महाराष्ट्रातील देवळाली येथील अग्नि वॉरियर हा युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये? आत्ताच तो आपण तो मंगोलिया सोबतचा पाहिलेला आहे. इथे अग्नि वॉरियर म्हटलेला आहे. वॉरियर हा सिंगापूर सोबत झालेला आहे रे. भारताचा युद्ध सराव तो अग्नि वॉरियर कोणासोबत झालेला आहे? सिंगापूर सोबत. ठीक आहे. व्हिएन्ना येथे पार पडलेल्या वासेनार व्यवस्थेच्या 26व्या वार्षिक सभेत आयर्लंड कोणत्या देशाला 1 जानेवारी 2023 पासून 1 वर्षासाठी अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे? तर तुम्हाला आधी सांगितलं, जर काही माहित नसेल, उत्तर जर भारत असेल तर उत्तर भारत पाहिजे आपल्याला. पर्यायामध्ये जर भारत असेल तर वासेनारचं अध्यक्षपद आपल्याकडे आहे. किती वर्षासाठी? 1 वर्षासाठी. ठीक आहे. उत्तर लिहिसाल भारत. भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या वतीने 22 डिसेंबर 2022 रोजी अटल इन्क्युबेशन केंद्राची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली आहे? ठीक आहे. तर अटल केंद्र आहे बाबा अणुशक्ती केंद्र. बाबा अणुशक्ती केंद्र मुंबई. थोडसे ब्लर दिसत असेल तुम्हाला. 26 जानेवारी 2023 पर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत 11 कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे स्वच्छ पाणी पुरवण्यात आले. जल जीवन अभियान कधी सुरू करण्यात आले? IMPA डायरेक्ट लिहून घ्या. जल जीवन अभियान अंतर्गत किती कोटी रे? 11 कोटी ग्रामीण कुटुंबांना. कुठपर्यंत? जानेवारी 26 जानेवारी 2023 पर्यंत. ठीक आहे. तर तुम्हाला सांगतो की जल जीवन अभियान कधी सुरू करण्यात आलेले आहे? 2019 ला. आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आहे. तारीख महत्वाची, 15 ऑगस्ट 2019. भारत सरकारने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष होतं, माहिती आहे सगळ्यांनाच.
प्रायोजक होण्यासाठी कोणाकडे मागणी केली? युनोकडे. संयुक्त राष्ट्र. बाजरी वर्ष. ठीक आहे. भरड धान्य वर्ष होतं 2023 हे कोणतं होतं? भरड धान्य वर्ष होतं. आणि भारतामध्ये आपण महत्व कोणाला, महाराष्ट्रामध्ये महत्व, भारतामध्ये महत्व कोणाला दिलेलं आहे आपण? बाजरीला. भारत आणि कोणत्या देशा दरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईन द्वारे डिझेल पुरवण्यात येते? मैत्री पाईपलाईन ही बांगलादेश सोबत झालेली आहे. भारत बांगलादेश मैत्री लाईन. भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व, महत्वाचा आहे, डार्क नाईट स्काय रिझर्व कुठे स्थापन करण्यात आले? तर डार्क नाईट स्काय रिझर्व हे लडाखला आहे मित्रांनो. बघा, डार्क नाईट स्काय रिझर्व हे कुठं आहे? तर लडाख मध्ये. लडाखचं पहिलं आहे. लडाख मध्ये ठिकाण कोणतं आहे? हॅनले. हॅनले हे त्यांनी दिलेलं आहे इथं, पण आपलं लडाख तर पाहिजेच, पाठच पाहिजे. हे महत्वाचं आहे. शेतीमधील वहिवाटी संदर्भात वाद संपुष्टात आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल विभागाने कोणती योजना अंमलात आलेली आहे? शेतीच्या संदर्भात जे असणारे वाद आहेत हे मिटवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या प्रकारची योजना अंमलात आणलेली आहे? तर सलोखा. सहमत नाही हा. सलोख्याचे संबंध टिकून राहावेत यासाठी दोघात शेतीमुळं वाद नको म्हणून कोणती योजना आहे आपली? सलोखा. हा. आसाम राज्याचे महान योद्धे. बघा, हा झालेला आहे रिपीट क्वेश्चन. हा. लचित इतरही झालेला आहे, आपण डिस्कशन मध्ये घेतलेला आहे क्वेश्चन. हा, तुम्ही युट्यूबवर पाहू शकता. लचित बोरफुकन यांची नुकतीच कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे? 400वी जयंती आहे मित्रांनो. ठीक आहे. कोणत्या राज्या संदर्भात आहे? आसाम राज्या संदर्भात आहे. लक्षात. हा व्यक्ती कुठला आहे? आसाम राज्याचा आहे. मी तुम्हाला ते पण सांगितलेलं की हा प्रश्न आसाम राज्यावर संदर्भात येऊ शकतो. 400वी जयंती म्हणतो. देशातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागलाय? तुम्हाला सांगतो की भारतामध्ये लिथियम चे खूप मोठे साठे सापडलेले आहेत. राजस्थानमध्ये सापडलेले आहेत, पण राजस्थानपेक्षा उत्कृष्ट दर्जाचे व मोठ्या प्रमाणात कुठे सापडलेले आहेत? जम्मू काश्मीरमध्ये. म्हणजे उत्तर काय पाहिजे? जम्मू काश्मीर. राजस्थान ऑप्शन सुद्धा नाहीये. जम्मू काश्मीर जर नसतं, राजस्थान असतं, राजस्थान लिहिलं असतं. दोन्ही असते तर जम्मू काश्मीर लिहायचं. भारत सरकारने मीरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस लक्षात. आताच म्हटलं तुम्हाला, युनोने 2023 हे भरड धान्य म्हणून वर्ष साजरा केलेलं आहे. भारताने त्यामध्ये बाजरीला प्राधान्य दिलेलं आहे. लक्षात. सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे. लक्षात. तर कोणत्या ठिकाणी भारत सरकारने मीरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस, ठीक आहे, सुरू करण्याचा प्रस्ताव कुठं आहे? दिल्लीला आहे. आणि नॅशनल लेवलच्या एजन्सी मॅक्झिमम कुठं असतात? दिल्लीलाच असतात. ठीक आहे. जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला. गेल्या वर्षी मुंबईला एक क्वेश्चन होता. गायलं कोण होतं? शाहीर साबळे होता. लक्षात. जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला. या गीताचे गीतकार म्हटलेलं आहे. शाहीर तर दिसत नाहीये, पण उत्तर काय पाहिजे आपल्याला? राजा बडे पाहिजे. हे दोनच व्यक्ती त्या गीताच्या संदर्भात आहेत. महाराष्ट्र राज्याचं गीत म्हणून जय जय महाराष्ट्र माझा या गीताला दर्जा भेटलेला आहे. लक्षात ठेवायचं. कोणता देश 4 एप्रिल 2023 रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटो या लष्करी आघाडीचा झाला? लक्षात ठेवायचं. नाटो मध्ये सामील होणार होता आपला युक्रेन. त्याला विरोध कोणी केला होता? रशियानं. शेवटी त्या दोघांचं युद्धामध्ये रूपांतर झालं. तोच नाटो आहे. हीच ती संस्था आहे नाटोची, ज्याची 1949 ला स्थापन झाली. लक्षात. आणि सध्या त्या देशामध्ये सामील कोण झालेला आहे? फिनलँड. कोण झालेला आहे? फिनलँड. लक्षात ठेवायचा. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किती वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिलं जाते? युवक म्हटलेलं आहे तर 15 ते 45. लक्षात. 45 पैकी जास्त होईल का युवक? नाही. 30 ते 45 हे तर प्रौढ आहेत. युवकाचा प्रश्नच नाही इथं. 20 ते 30, मग 30च्या नंतर काय बेकार का? नाही. काय असेल? 15 ते किती असेल? 45. नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार वयाच्या नाही 6व्या वर्गापासून तुम्हाला व्होकेशनल कोर्स उपलब्ध आहेत.
जर पेपरला प्रश्नाला व्होकेशनल कोर्सेस उपलब्ध असणार म्हणजे कोणत्या वर्गापासून आपण ते शिकू शकतो, विषय कुठून आलेला आहे तो, तर आता 6वी पासूनच आलेला आहे. नुकतेच मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतरण, चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतरण काय करण्यात आलेले आहे तर सी डी देशमुख म्हणून. एक CST आहे आणि दुसरं कोणता आहे, सी डी देशमुख आहे. आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे कोणत्या देशात अनावरण झालेले आहेत, तर उत्तर काय पाहिजे, मॉरिशियस. फडणवीस साहेबांनी महाराजांचा पुतळ्यांचं अनावरण कुठे केलेलं आहे, मॉरिशियस. रिव्हर्स क्वेश्चन असा विचारेल, शिवाजी महाराजांचा पुतळा खालीपैकी कोणत्या देशात आहे, कोणत्या देशात स्थापन करण्यात आलेला आहे. 4 देश देईल तुम्हाला, मॉरिशियस उत्तर पाहिजे आपल्याला लेटेस्टचा. तसे वेगवेगळ्या राज्यामध्ये असू शकतात, वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा असू शकतात लेटेस्टचा म्हटलं तर. राज्यातील नागरिकांना आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले, कोणता अधिकार, आरोग्य अधिकार लागू करणारे पहिले राज्य राजस्थान आहे. चल, कॅबिनेट मंत्री दिले त्यांनी, जोया म्हटलेला आहे. अमित शहा गृहमंत्री आहेत. अमित शहाला काय असेल, गृहमंत्री. अमित शहाच्या समोर 2 पाहिजे, 1 ला 2 पाहिजे, ए ला 2. ठीक आहे. त्यानंतर पियुष गोयल, किरण रिजिजू, नड्डा, ही पाठ करून घ्याल तुम्ही. कॅबिनेट मंत्री असे पाठच पाहिजे, तेच येईल असं नाहीये. महाराष्ट्र पोलीस दलात खालीपैकी वरिष्ठ दर्जाचे पद कोणते, सरनं घेतलं होतं क्लासमध्ये. हे करंटचे क्वेश्चन नाहीये, तर जीएसचे क्वेश्चन आहे, करंटची घ्यामधले आपण. नुकत्याच पार पडलेल्या T20 वर्ल्ड कप क्रिकेट मालिकेचा मॅन ऑफ द टुर्नामेंट आता झाला, काय उत्तर असेल, जसप्रीत बुमराह म्हणतो आपण. 2 जुलै 2024 रोजी हाथरस, अतिशय महत्वाची घटना घडलेली आहे. UP बिहारमध्ये घटना घडलेली आहे. जे आयोजक होते त्या आयोजकावर सध्या गुन्हा दाखल केलेला आहे. हाथरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी झालेली आहे. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा मांढरदेवी येथे चेंगराचेंगरी झालेली होती, मांढरदेवी येथे. ठीक आहे. तर हाथरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी झालेली आहे. शेकडोपेक्षा जास्त लोक मृत्यू पावलेले आहेत. तर हाथरस हे ठिकाण कोणत्या राज्यात असेल, उत्तर प्रदेश. योगी साहेब, लक्षात ठेवायचं. राज्यसभेचे सभापती कोण आहेत, राज्यसभेचे म्हटले त्यांनी, सभापती म्हटलेलं आहे. तर आता हा क्वेश्चन त्यांनी उपराष्ट्रपती या अँगलनं विचारलाय पेक्षा त्यांनी काय म्हटलेलं आहे, राज्यसभेचे सभापती कोण आहेत. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात, उपराष्ट्रपती. कोण आहे सध्या, जगदीश धनखड. भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता, अटल सेतू. कुठे आहे, मुंबई. किती किलोमीटर आहे, 21.8. कोणाला जोडतो, शिवडी ते नावासेवा किंवा नवी मुंबई म्हणतो आपण. 1 जुलैला 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेले प्रमुख कायद्यापैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधाची व्याख्या, शिक्षा, कलमे दिलेली आहे. अपराधाच्या व्याख्या आणि शिक्षा हे दंड संहितेमध्ये दिलेले आहे, IPS ऍक्ट मध्ये दिलेले आहेत, कळलं. त्याला सध्या काय म्हणतात, भारतीय न्याय संहिता. CRPC म्हटलं तर नागरी सुरक्षा. आणि पुरावा कायदा म्हटलं तर आपण काय असेल, साक्ष्य म्हणतो त्याला आपण, साक्ष्य पुरावा, साक्ष्य दिन, भारतीय दंड संहिता. ठीक आहे. तर त्याला आता नवीन नाव काय, भारतीय न्याय संहिता म्हणतो आपण, कारण जुनं नाव पण दिलं त्यांनी. रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक असॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे. उग्रम म्हटलं उग्रम, पण आता त्यांनी ऑप्शन उग्रम नाही दिलेलं आहे. असॉल्टचं त्यांनी सांकेतिक नाव दिलेलं आहे या ठिकाणी. AK, जसं AK-47 होती ना, तसं काय असेल AK-203. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरणाऱ्या जगातील पहिला देश कोणता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर म्हणतो आपण. बघा, चंद्रावर जाणारा भारत हा 4था देश आहे मित्रांनो. भारत चंद्रावर पोहोचला, चंद्रावर जाणारा भारत हा कितवा देश आहे, 4था. पण चंद्राच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा कितवा देश आहे, पहिला. दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता आहे, भारत. आणि चंद्रावर जाणार म्हटलं तर 4था.
नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे? बघा, NRC लागू वगैरे करणार होतं आपल्या शाह साहेबांचं, गृहमंत्री त्यांचं चालू होतं भारतामध्ये NRC लागू करायचं, दुसऱ्या देशातील नागरिकांना आपल्या भारतामध्ये येण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, काहींना त्यांनी बंदी केलेली आहे. त्यावेळेस क्वेश्चन आलेला आहे, त्याचं उत्तर पेपर अफगाणिस्तान दिलेलं आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्याल. समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणतं? बघा, समान नागरी कायदा असणारे जर असतं ना, असणारे तर गोवा उत्तर असतं, गोवा. भारतामध्ये एकमेव राज्य आहे ज्यामध्ये समान नागरी कायदा होता आणि आहे, पण असणारे म्हटलं तर गोवा. आता लेटेस्ट मध्ये करणारा कोण आहे? उत्तराखंड. समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य उत्तराखंड, असणारे कोणतं होतं? गोवा. भारतातील अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवलेली आहे? तर गगनयान. कोणती असेल? गगनयान मोहीम. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात 3रा क्रमांक आहे सौर ऊर्जेमध्ये, लक्षात ठेवायचं. कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे? आता आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी 2 गोष्टी जाहीर केलेल्या आहेत. एक, राज्य क्रीडा दिन म्हणून 15 जानेवारी राज्य क्रीडा दिन, खासाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणून. आणि दुसरं केलं तर त्यांनी कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशस्त्र, तर काय असेल? दांडपट्टा. दांडपट्टा हे महाराष्ट्राचं काय असेल आज, म्हणजे यावर्षीपासून राज्यशस्त्र म्हणून. ठीक आहे. त्याच्यात वाघनखे वगैरे भाला वगैरे नाहीये. वाघनखे सध्या म्हणजे चर्चेत मुद्दा आहे, लक्षात तुम्ही ते लिहू शकतात म्हणून सांगत आहोत. दांडपट्टा हे उत्तर पाहिजे. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले? अळमनेर. आधीच सांगितले मी तुम्हाला डिस्कशन मध्ये, अध्यक्ष कोण होते? रवींद्र शोभणे. 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? लक्षात, तर ओपनहायमर. तर लक्षात ठेवायचं, ओपनहायमर हे मित्रांनो आडनाव आहे. जे अणुबॉम्बचे जनक आहे ना, ते ओपनहायमरच होते. तर त्यांचं निधन पण झालेलं आहे, तो करंट अफेअरचा क्वेश्चन पण असेल. ओपनहायमर हे काय, तर अणुबॉम्बचे जनक पण होते. तर ॲटो हनुमान वगैरे काहीतरी म्हटलं होतं त्यांनी. तर ओपनहायमर याला काय भेटलेलं आहे? 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर ओपनहायमर. खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही? ठीक आहे, हा करंटचा क्वेश्चन नाही, तुम्हाला माहिती आहे सगळे. कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार घोषित करण्यात आलेला नाही? शेवटपर्यंत प्रश्न वाचा. काही मुलं वेळेच्या अभावामुळे प्रश्न पूर्ण वाचत नाही, एवढंच वाचतात. 2024 साली कोणत्या व्यक्तीला भारतरत्न, बस एवढं वाचता लगेच खाली एंट्री मारतात. चौधरी चरण सिंग भेटला, कर्पूरी ठाकूर भेटला, लालकृष्ण अडवाणी यांना पण भेटलेलं आहे, पण त्यांनी शेवटी काय म्हटलेलं आहे? नाही म्हटलेलं आहे. आपला घोळ यांना भेटला नाही, म्हणजे आपलं उत्तर काय पाहिजे? 4थं पद्म पुरस्कार, आपलं पद्मा सुब्रमण्यम. भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण? गुंतवणूक आयोग म्हटलेला आहे. काय दिलेलं आहे? दीपक पारेख. दीपक पारेख बरोबर आहे, राईट. आणि लॉजिक पण तुमचं आलं असतं बरोबर, कारण अंबानी साहेबांना काही वेळ नाहीये, टाटा साहेबांना काही झपावणार नाही, एवढं 2च माणसं उरले. टाटा दिलेलं आहे, कन्फर्म का? माझं सांगताना चुकलेलं आहे, कारण की काही प्रश्न यामधले चांगले सेट केलेले होते. तर गुंतवणूक, राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हटलेलं आहे. पहिले अध्यक्ष, पहिले आपण करंटच्या अँगलनं हा प्रश्न माहितच नव्हता आपल्याला, कारण पहिले अध्यक्ष म्हटलेलं आहे. तर कोण आहे? रतन टाटा. रतन टाटा यांना सध्याचा यावर्षीचा पहिला उद्योग पुरस्कार भेटलेला आहे. उद्योग पुरस्कार जर पेपरला विचारलं तर भारतातला पहिला उद्योग पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? रतन टाटा यांना. समोरचा क्वेश्चन आहे आपला, शांघाय संघटने संदर्भात आहे, तो करंटचा नाहीये, तो जीकेचाच क्वेश्चन येईल. आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक रोहित शर्मा. सर्वात जलद शतक कोण बनवलंय? रोहित शर्मा यांनी.
2024 या सत्राच्या IPL विजेत्या संघाचा कर्णधार कोण होता? IPL विजेता संघ कोण होता? KKR. लक्षात, त्याचा संघाचा कर्णधार म्हटलेला आहे त्यांनी श्रेयस अय्यर. कोण होता? श्रेयस अय्यर. चंद्रयान-2 मोहिमेतील लँडरचे नाव काय होते? आता बघा, मुलांनी चुकी काय केलेली आहे? सगळ्यांच्या लक्षात काय रे? विक्रम. हे कोणाच होतं? चंद्रयान-3 होतं लँडरचं नाव. आणि इथं काय म्हटलेलं आहे? 2चं काय होतं? प्रज्ञान. 2चं काय होतं? प्रज्ञान. यांनी या लँडर जिथं पाऊल ठेवलेलं आहे यानं नाव सुद्धा दिलेलं आहे. याने जेव्हा नाव पाऊल ठेवलं त्याला म्हटलं होतं तिरंगा आहे ती. आणि याने काय म्हटलं त्यांनी? शिवशक्ती. असंच काहीतरी नाव देण्यात आलेलं आहे. बरोबर आहे? उत्तर 2 दिलेलं का? चंद्रयान-2चं विक्रम नसल, लँडरचं नाव काय? विक्रमच दिलेलं आहे. ठीक आहे. 32 नंबरचा क्वेश्चन पाहून घेसाल. चंद्रयान-2 मोहिमेतील लँडरचे नाव काय होते? विक्रम असेल तर विक्रम उत्तर लिहा, प्रज्ञान असेल तर प्रज्ञान लिहा. हेच दिलेलं आहे. ठीक आहे. विक्रम. थॉमस चषक हा कोणत्या खेळा संदर्भात आहे? बॅडमिंटन. 2023 मध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात झालेल्या आहेत? यजमान देश म्हटलेला आहे न्यूझीलंड सोबत होता ऑस्ट्रेलिया. 2023 मध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात पार पडलेल्या आहेत? न्यूझीलंड सोबत कोण होता? ऑस्ट्रेलिया. उत्तर पाहिजे 1 व 4, 2 नंबरचं. ठीक आहे. बघा, काही प्रश्नांमध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन वाटलेलं असेल तर एकदा इंटरनेटवर चेक करून घ्या, कारण की ज्या पुस्तकातून आपण ही फोटो कॅच केलेले आहेत त्यामध्ये 1-2 ठिकाणी चुका आढळलेल्या आहेत. पण एखादी जर समजा त्यांनी फिफा म्हटलेला आहे तर फिफा वर्ल्ड कप स्वतः चेक करा, कारण याच्यात प्रश्न उद्या विचारले की कोण जिंकला, लक्षात, हे पण प्रश्न विचारू शकतो. बघा, हे झालेले क्वेश्चन आहेत, परंतु येणाऱ्या एक्झामसाठी या वर्षभरातल्या सगळ्या डिटेल चालू घडामोडी आपण आपल्या YouTube चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून टाकणं चालू केलेलं आहे. ठाकरे सर स्वतः मी दोघांचे